श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा करून 7 विषयांना देण्यात आली मंजुरी। स्वातंत्र्य सैनिक तथा माजी खासदार स्वर्गीय चुडामण पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न। प्रभाग क्रमांक 3 मधील जुने धुळे परिसरात गुरुवारी रात्रीपासून वीज पुरवठा खंडित, हजारो नागरिक त्रस्त। महापौर मायादेवी परदेशी यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा साडीचोळीचा आहेर देत करण्यात आला सत्कार। आणि जुने धुळे येथील लक्ष्मीनारायण मंदिरात अधिक मासानिमित्त विष्णू याग हा धार्मिक विधी संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा महानगरपालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सभापती लताबाई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली। सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा करून 7 विषयांना मंजुरी देण्यात आली। धुळे महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा महापालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सभापती लताबाई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली। बैठकीत एकूण 7 विषय पटलावर ठेवण्यात आले होते। हे सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले। मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी पुन्हा एकदा समस्यांचा पाढा वाचला। यावेळी बोलताना निलेश नेमाने यांनी सांगितले की मागील झालेल्या सर्व स्थायी समितीच्या बैठकींमध्ये चितोड गावातील पाणी पुरवठ्याबाबत मी वेळोवेळी प्रश्न मांडले। चितोड गावात पाणी पुरवठ्याबाबत नियोजन नाही। सोनार गल्लीमध्ये 15-15 दिवस पाणी पोहोचत नाही। एक वाल बदलण्यासाठी इतका वेळ लागतो का? जर प्रशासनाकडे पैसे नसतील तर माझं मानधन जमा करा आणि त्यातून होत नसेल तर मी स्वतः फोन पे गुगल पे करतो असेही त्यांनी सांगितले। नगरसेवक अमल मोसळे यांनी सांगितले की कर्तव्यात कसूर केल्याने मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते, मात्र त्यांना सेवेत सामावून घेऊन एक संधी द्यावी अशी मागणी केली। तसेच त्यांनी सभेत मनपा आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या धुळवणी फवारणी एबिटिंग बद्दल प्रश्न विचारले। शिवाय शाळा महाविद्यालय सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी केली। नाले सफाई ही जेसीबीने सुरू आहे, यावर मोठा खर्च होत आहे, मात्र जेसीबीने नाले स्वच्छ होत नाही, म्हणून जेसीबी न वापरता पोकलेनचा वापर करावा अशी सूचना प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक विजय देवरे यांनी केली। विक्रम थोरात यांनी भूमिगत गटारीच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित केला। सभेत महापालिकेची वेबसाईट gov.in करायची आहे, त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र हवे आहे। या कामी होणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली। सुलभ शौचालय साफसफाई व देखभाल दुरुस्तीच्या थकीत देयकांना मान्यता सभागृहाने दिली। शिवाय चितोड रोडवर 2 टप्प्यात रस्त्याचे काँक्रीटीकरण कामास मंजुरी देण्यात आली। यात मोगलाईकर कॉम्प्लेक्स ते शाळा क्रमांक 28 पर्यंतचा रस्ता आणि डॉक्टर अग्रवाल दवाखाना ते मोगलाईकर कॉम्प्लेक्सच्या रस्त्याचा समावेश आहे। यासह विषय पत्रिकेवरील 7 विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले। बैठकीत सभापती लताबाई सोनार, सहाय्यक आयुक्त करुणा डाहळे, नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते। तुम्ही म्हणता का ते निरीक्षण करताय, कशा पद्धतीने करताय? एसआयचे ते घंटागाडीच्या मागे फिरू शकत नाही आणि फिरणार नाही। मग ते कोणत्या एरियात कुठे गेले हे तुम्हाला कसं कळणार आहे का? हे आज इथला दिवस होते का गेले का नाही गेले याच्यावर निरीक्षण कसं देतो? नंतर मग पगार द्यायला पाहिजे ना। काढले त्याच्यावर भरपूर प्रमाणात आपण खर्च केला आहे नाले सफाईवर, पण नाले सफाई पाहिजे तेवढी चांगली होत नाही, त्यावर लक्ष दिलं पाहिजे। आपण जेव्हा एवढा खर्च करतोय तर नाले सफाई व्यवस्थित होणार हे आपलं काम आहे। त्याच्यानंतर जर नाले सफाई व्यवस्थित झाली नाही तर लोकांच्या घरातल्या गटारचं पाणी जाईल, तेव्हा ते आमच्या घरी देणार बोंबाला। यांच्या सह्या पाहिजे, यांच्या सह्या असं म्हणजे तू जाऊन आणलं म्हणजे हजेरी लागली त्याच्याकडे बसून राहता जागेवर, घंटागाडी वरच्यावरती फिरवता करणे टाकत नाही, त्याच्यानंतर लोकांना माहिती राहत नाही। मग लोक म्हणतात 4 दिवस झाले आले नाही, यांना फोन करा म्हणतात नाही आम्ही तर कालच जाऊन आलो। पाण्याची लाईनच नाही काही लोकांना, म्हणजे त्यांच्या इथं पाणी येतच नाही, ते दुसऱ्यांच्या इथून पाणी भरतात। आता एक विषय आपलं कैलास नगर तिथले 2-3 घर आहेत, त्यांच्या पुढच्या घरापर्यंत लाईन आली की त्यांच्या घरी जाईल पाणी, त्यांच्या घरी जाईल पाणी देत नाही, ते सांगितले की वारंवार ते अजून झालेलं नाही। त्याच्यानंतर आझादकर नगर मध्ये नवीनचे घर बनलेले, नवीन म्हणजे 4-5 वर्ष जुने, त्या घरांमध्ये सुद्धा पाईपलाईन नाही, पाणी येत नाही। तिसरं देशमुख नगर मध्ये सुद्धा म्हणजे अजून आहे तिथे उदाहरण देतो मी, तिथं पाण्याची लाईनच नाही, तिथं पाण्याचं काम होत नाही। 2 महिन्यापासून सांगतोय लाईन टाकायला, मला हो सांगितलं गेलं, आता म्हणतात का ठेकेदार काम करत नाही, तर ठेकेदार काम का करत नाही? स्वातंत्र्य सैनिक तथा माजी खासदार स्वर्गीय चुडामण पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त देवपुरातील SSUPS महाविद्यालयाच्या मैदानावर समाधीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला।
स्वातंत्र्य सैनिक तथा माजी खासदार चुडामान पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरातील देवपुरातील SSPS महाविद्यालयाच्या मैदानावर अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून स्वर्गीय पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना विनम्र अभिवादन केले। अनेक वक्त्यांनी स्वर्गीय पाटील यांनी स्वातंत्र्य चळवळीत तसेच समाजाच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला। त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श घेऊन समाज हितासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी अण्णासाहेब पाटील, बंकट पाटील, शशी शेवाळे, नारायण शेवाळे, मुरली मगर, प्राचार्य सुभाष पाटील, प्राचार्य लोहार सर, प्राचार्य हिरे सर, नरेंद्र खुडे, हेमराज शेवाळे, संदीप शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। निमित्त या आवारामध्ये आज सर्व स्तरातील धुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, अण्णासाहेबांवर प्रेम करणारे सर्व मित्रपरिवार, नातेवाईक परिवार, कर्मचारी परिवार सर्व इथे या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी ते सर्व उपस्थित झालेले आहेत। विशेष करून आप्पासाहेब बंकटी पाटील, तसेच शशिकाका पाटील, त्यानंतर SM बापू, इतर सर्व ज्येष्ठ मान्यवर, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, इतर सर्व शाखांचे कर्मचारी व कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित राहिले। दरवर्षी आपण याप्रमाणे कार्यक्रम या आवारात करत असतो। 36वा स्मृतिदिन आज इथे साजरा केलेला आहे आणि उद्या दाजीसाहेब रोहिदासजी पाटील यांच्या जयंतीनिमित्ताचा कार्यक्रमही या आवारात उद्या आयोजित केलेला आहे। तरी सर्वांना आम्ही विनंती करतो की उद्याच्या कार्यक्रमालाही सकाळी 8 वाजता आपण निश्चितच उपस्थिती द्यावी ही विनंती। धन्यवाद। यांच्या 36व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आज या मैदानावर त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक कार्यकर्ते, संस्थेतील सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर व्यक्ती आज अण्णांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले। अण्णांचं कार्याचा विचार केला तर अण्णा खूप शिकलेले नव्हते, परंतु लोकांमध्ये वावरणारी ती व्यक्ती होती आणि म्हणून जे काही काम त्यांनी लोकांसाठी केलं ते आजही त्यांच्या स्मृतीच्या निमित्ताने आपल्या त्या स्मृतींना, त्यांच्या विचारांना आज एक प्रकारे या ठिकाणी उजाळा देण्याचं काम आजही सुरू आहे। जे गेल्या 36 वर्ष अण्णांना जाऊन झाले तरी देखील त्यांच्या विचारांची जी सांगता आहे, जे विचार आहेत ते आजही समाजाला उपयुक्त ठरणारे आहेत। म्हणून अशा प्रकारचा हा 36वा जो स्मृतिदिन आहे तो या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे उद्या स्वर्गीय दाजीसाहेब यांचा जयंतीचा कार्यक्रम आहे। 12 जून अण्णांचा स्मृती दिवस आहे आणि 13 जून साहेबांचा जन्मदिवस आहे। पण साहेब आज आपल्यात नाहीत, म्हणून साहेबांची जयंती उद्या याच ठिकाणी मोठ्या उत्साहात किंवा मोठ्या संख्येने आपण सर्वांनी साहेबांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्याही स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्या निमित्ताने उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करतो। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील जुने धुळे परिसरात कोणतेही वादळ वारा किंवा पाऊस नसतानाही गुरुवारी रात्रभर वीज पुरवठा खंडित राहिल्याने हजारो नागरिकांना उकाड्यासह अंधारात रात्र काढावी लागल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील जुने धुळे परिसरात कोणतेही वादळ वारा किंवा पाऊस नसतानाही रात्रभर वीज पुरवठा खंडित राहिल्याने सुमारे 25,000 नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली। तब्बल 12 तास उलटूनही वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेची दखल घेत युवा नगरसेवक युवराज उर्फ सनी चौधरी यांनी शुक्रवारी पहाटे 5 वाजल्यापासून पारोळा रोड येथील वीज उपकेंद्र गाठून वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना जाब विचारला। प्रभाग क्रमांक 3 जुने धुळे परिसरात रात्रभर विजे वाचून अंधारात होता। वादळ वारा पाऊस नसताना 25,000 ग्राहकांना आपण कसे धारेवर धरू शकता? फॉल्ट शोधण्यात होत असलेल्या विलंबाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी चौधरी यांनी आरोप केला की रात्रीच्या वेळी अनेक कर्मचारी उपकेंद्रावर उपलब्ध नसतात, ग्राहकांचे फोन उचलले जात नाहीत आणि तक्रारींना योग्य प्रतिसाद दिला जात नाही। त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। नगरसेवक चौधरी यांच्या हस्तक्षेपानंतर वीज विभागाचे कर्मचारी तातडीने संबंधित रोहित्रावर आणि फॉल्टग्रस्त ठिकाणी दाखल झाले। त्यानंतर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले होते। यावेळी नगरसेवक सनी चौधरी, छोटू करणकाळ, भैया माळे, गोरख पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते। जुने धुळे भागात रात्री 11 वाजेपासून आता सकाळचे 11 वाजलेले लाईट गेलेली, पूर्ण जुने धुळे भागाची लाईट गेलेली। आम्ही रात्रीपासून ते पाहुणे साहेबांना फोन लावतोय की ते आपले सहाय्यक अभियंता आहे, त्याचा फोन बंद, MSCBचे सर्व फोन बंद, फोन उचलायला
द्यायला तयार नाही. 2 लोक आहेत त्यांच्याकडे काम करायला, ते 2 लोक फिरतायत. त्यांना ठेकेदाराचे माणसं प्रोव्हाइड केले, ना काही सामान प्रोव्हाइड केला. 12 तास झाले. पूर्ण जुनं वस्तीची लाईट गेलेली. 25,000 लोकांची वस्ती आहे, पूर्ण लाईट गेलेली आहे. अजूनपर्यंत त्यांनी असं सकारात्मक काही पाऊल उचललेलं नाही. त्यांना अजूनपर्यंत फॉल्ट सापडलेला नाही. पाहुणे साहेब अजून उडवणीचे उत्तर देतात. फोन स्विच ऑफ करून ठेवतात. सकाळपासून फील्डवर आले नाही, आता सांगतात फील्डवर आहे. आम्ही सकाळी 5 वाजेपासून आम्ही सर्व नागरिकांसोबत मी स्वतः फिरतोय इथं. लहान लहान पोरं आहे ते प्रत्येकाच्या घरातले. लवकरात लवकर तुम्ही ज्यांना भेटले त्यांनी काय सांगितलं, काय प्रॉब्लेमच सापडत नाही ना. अजून फॉल्ट सापडले नाही त्यांना. 12 तासापर्यंत अजून फॉल्ट सापडलेली नाही. ना पाऊस आहे ना वारा आहे ना काहीच नाही, तरी त्यांना फॉल्ट सापडत नाही. 12 तास झाले कंटिन्यू लाईट नाही आपल्या जुन्या धुळ्यामध्ये. पूर्ण परिसरात लाईट नाही. काय राहतं त्यांनी तारतम्य बाळगायला पाहिजे आणि तत्परतेने काम करायला पाहिजे एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांनी. धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांची सुरू असलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत भाजपच्या नेत्या वैशाली शिरसाट यांनी महापौरांचा साडी चोळीचा आहेर देत सत्कार केला. धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांची सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल भाजप महिला नेत्या वैशाली शिरसाट यांनी महापौर मायादेवी परदेशी यांची सदिच्छा भेट घेत त्यांना साडी चोळीचा आहेर देत सत्कार केला. भाजपच्या महिला नेत्या वैशाली शिरसाट यांनी शुक्रवार दिनांक 12 जून रोजी महापौर मायादेवी परदेशी यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी वैशाली शिरसाट यांनी महापौर मायादेवी परदेशी यांची कार्यपद्धती आणि त्यांना मिळणारा भत्ता व गाडी न वापरण्याचा निर्णय, विकासात्मक कार्याबद्दल प्रशंसा करून समाधान व्यक्त केले. तसेच महापौर मायादेवी परदेशी यांना साडी चोळीचा आहेर देत सत्कार केला. यावेळी महादेव परदेशी, महिला बाल कल्याण समिती सभापती उज्ज्वला ठाकरे, सतीश शिरसाट आदी उपस्थित होते. धुळे महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष महापौर सौ मायादेवी परदेशी यांची आज महानगरपालिका येथे मी सदिच्छा भेट घेऊन काही विषयांवर चर्चा केली व मायाभागींचा सत्कार करण्यासाठी आज मी इथे आलेली होती. आज मायाभागींचं कौतुक याच्यासाठी करावंसं वाटतं की आज एवढ्या मोठ्या पदावर बसल्यानंतरही त्यांनी महानगरपालिकेच्या कोणत्याही सुविधा घेतलेल्या नाहीत. गाडी असेल किंवा जो महानगरपालिकेतर्फे जो महापौर म्हणून जो मानधन मिळतं ते मानधनही त्यांनी अपंग संस्थेला दान म्हणून देण्याचा विचार केला आणि तो दिला पण. तर भाभीने ज्या विविध योजना इथे राबवलेल्या आहेत आणि जे त्यांचं काम चाललेलं आहे खरंच एक अगदी खूप कौतुक करण्यासारखं आहे आणि त्यांना ह्या प्रत्येक कार्यामध्ये आमचे महादेव भैया हे प्रोत्साहन देत असतात. त्यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहत असतात. तर भाभीने असंच कार्य पुढे त्यांच्या पूर्ण कार्यकाळात सुरू ठेवावं आणि चांगला म्हणजे आजपर्यंत तर महापौर झालेलेच आहेत पण आज भाभींच्या स्वरूपात जो महापौराचा एक वेगळा ठसा धुळे शहरामध्ये उमटलेला आहे. खरंच त्यांच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. भाभींना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि सदैव त्यांच्या पाठीशी आम्ही असेच खंबीरपणे उभे राहू आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत राहतील ही अपेक्षा करते. थँक्यू. धुळे शहरातील जुने धुळे येथील लक्ष्मीनारायण मंदिरात अधिक मासानिमित्त विष्णू याग हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि फलदायी धार्मिक विधी संपन्न झाला. अधिक मासानिमित्त धुळे शहरातील जुने धुळे येथील लक्ष्मीनारायण मंदिरात विष्णू याग हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि फलदायी धार्मिक विधी संपन्न झाला. जुने धुळे परिसरात अतिशय पुरातन लक्ष्मीनारायण मंदिर असून सदरचे मंदिर हे 150 वर्षापूर्वीचे असून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पंचभाई परिवारातर्फे करण्यात येत असतात. अधिक मासानिमित्त या ठिकाणी विष्णू याग या धार्मिक विधीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी द्वादशीच्या दिवशी पूर्णाहुती यागाचे या ठिकाणी पूजन करण्यात आले, ज्यात पद्मनाथ स्वामी महाराज, मंदिर मठाधिपती भाऊ रुद्र महाराज, कीर्तनकार संजीव कुलकर्णी, रामदासी कीर्तनकार चैताली जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विष्णुयागचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी मोठ्या संख्येने ब्राह्मण वृंद, भक्त परिवार तसेच पंचभाई परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुमचे पायी मदत ठेवीच आहे. या ठिकाणी हे जे मंदिर आहे लक्ष्मीनारायण हे अत्यंत प्राचीन आहे, म्हणजे जवळजवळ 1400 ते 200 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. या ठिकाणी अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात.
या ठिकाणी कार्तिक पंचमी ते त्रयोदशी असं या ठिकाणी मोठा उत्सव होतो आणि खूप जुनी परंपरा या ठिकाणी आहे. बऱ्याच जणांना धुळे शहरामध्ये या या मंदिराची माहिती नाही आहे. लक्ष्मी वल्लभा म्हणजे नारायणाचं स्वरूप या ठिकाणी आहे. प्रत्यक्ष तुम्ही जर मूर्ती बघितली या ठिकाणची तर लक्ष्मी सहित नारायण या ठिकाणी तुम्ही मूर्तीमध्ये पाहू शकतात. हे अत्यंत जाज्वल्य आणि पवित्र असं ठिकाण आहे. या ठिकाणी आता अधिक मासानिमित्ताने या ठिकाणी विष्णू यागाचं आयोजन पंचभाई परिवारातर्फे या ठिकाणी झालं. अनेक भक्तांच्या सहकार्याने या ठिकाणी हा सगळा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि या ठिकाणी सात्विकतेने हा यज्ञ झालेला आहे आणि याची फलश्रुती नक्कीच आपल्या सर्वांना त्याची मिळेल अशी मी असं व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जे गुरुजी आहेत हे अत्यंत म्हणजे सात्विकतेने सगळं सांभाळून येते करून या ठिकाणी होम हवन हे जे आहे हे केलेले आहे. या ठिकाणी अनेक 2-3 उपक्रम राबलेले आहेत. या ठिकाणी मुख्य म्हणजे दास नवमीचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतो आणि सर्व कार्यक्रम आनंदाने होत असतात आणि त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. आणि या ठिकाणी दर शुक्रवारी या ठिकाणी भजनही होत असतं भजनी मंडळातर्फे गावातल्या. तर आपण सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा करून 7 विषयांना देण्यात आली मंजुरी. स्वातंत्र्य सैनिक तथा माजी खासदार स्वर्गीय चुडामण पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न. प्रभाग क्रमांक 3 मधील जुने धुळे परिसरात गुरुवारी रात्रीपासून वीज पुरवठा खंडित, हजारो नागरिक त्रस्त. महापौर मायादेवी परदेशी यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा साडीचोळीचा आहेर देत करण्यात आला सत्कार. आणि जुने धुळे येथील लक्ष्मीनारायण मंदिरात अधिक मासानिमित्त विष्णू याग हा धार्मिक विधी संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.